नमस्कार सर. आम्ही क्रॉपटेक फार्मा सोल्युशन्स करून आलेलो आहे. आमचा दर्जेदार प्रोडक्ट ॲक्टिव्ह क्रॉप, जो की आपले पूर्णपणे बुरशीजन्य रोग द्राक्षेमधले दावण्या, बुरी, करपा, कुजवा ह्यासाठी एकदम एक्सलंट रिझल्ट आहेत ह्याच्यात. त्यानंतर डाळिंबामध्ये तेला असू, करपा असू, कुजवा असू, पाकळी कुजवा असू ह्यासाठी एक्सलंट रिझल्ट आहेत. त्यानंतर ह्याच्यासोबत आपण बोवेंटो हा मॉलिक्यूल सेट केला आहे डाळिंबामध्ये, तर ह्याचे पण एवढे एक्सलंट रिझल्ट आहेत. चौथ्या अवस्थेमध्ये आपण ॲक्टिव्ह क्रॉप 4 ग्रॅम आणि बोवेंटो 2 ml डोस देतो. तर मादी कळीचं प्रमाण वाढणं, त्यानंतर मादी कळीचं डेव्हलप चांगली होती, कळी एकसारखी निघती, सेटिंग एकसारखं होतं, त्यानंतर कळीला स्ट्रोक चांगला येतो. ह्यासाठी एकदम एक्सलंट फॉर्म्युलेशन बसलेलं आहे. त्यानंतर आपला दुसरा प्रोडक्ट आहे तिसरा, ॲग्रिसिलिक्स. ह्याच्यामध्ये ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिड 2% आहे. ह्याचं सनबर्निंग होऊ नये म्हणून एकदम एक्सलंट रिझल्ट आहे. सनबर्निंग असू द्या किंवा झाड ट्रेसमुक्त होण्यासाठी ट्रेस एलिमेंट्स यामध्ये आहेत, त्यामुळे एकदम एक्सलंट रिझल्ट आहे. तर हा मॉलिक्यूल आहे कॅलिक्झो. कॅल्शियम कॉन्सन्ट्रेटेड कॅल्शियम, लिक्विड कॅल्शियम 11% ह्याच्यामध्ये आहे. तर ह्याचे एवढे एक्सलंट रिझल्ट आहेत डाळिंबामध्ये कळी चांगली डेव्हलप होण्यासाठी, त्यानंतर फुटवा आणि व्यवस्थित झाड ग्रो होण्यासाठी आणि कॅल्शियमची डेफिशियन्सी पूर्ण भरून निघण्यासाठी एकदम एक्सलंट रिझल्ट आहे या मॉलिक्यूलचे. त्यानंतर हा वन ऑफ द बेस्ट मॉलिक्यूल म्हणजे क्रॉफ्टर. क्रॉफ्टर हा रूट झोन ॲक्टिव्ह करण्यासाठी एकदम एक्सलंट मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये आपण जे प्लॉट वाढीसाठी थांबले, ज्या प्लॉटची वाढ थांबलेली आहे त्या प्लॉटसाठी आपण एक्सलंट रिझल्ट आहे. त्या ह्याचे वाढ एकदम एक्सलंट जोमाने होते. त्यानंतर पीक जे पीक तानामध्ये असतं त्या पिकाची पण एकदम ग्रोथ 1 नंबर होते.